तुमच्या मनाची प्रचंड शक्ती कमी वापरली जाते आणि तिचे कदर कमी केली जाते. तुमचे जीवन एकत्र करण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च केल्याने, तुम्हाला हे लक्षात येत नाही की ही ऊर्जा स्वतःसाठी कशी हानिकारक आहे. तुमच्या मनाच्या शक्तीचे पोषण करण्यासाठी अंतर्मनात गुंतून तुमची जाणीव वाढवा. तुमच्या दैनंदिन कामांवर लक्ष द्या. तुमची ऊर्जा चढ-उतार होत असल्याचे तुम्हाला जाणवते का? ही तुमच्या अंतर्मनातल्या संवेदनांची सुरुवात आहे. तुम्ही जसजसे खोलवर जाता तसतसे तुम्ही प्रत्येक ऊर्जेशी संबंधित भावना ओळखू शकता का? जीवनातील परिस्थितींवर प्रतिक्रिया देताना ही तुमची अंतर्गत स्वयंनिर्मिती ऊर्जा आहे. तुम्ही या प्रक्रियेचे मालक आहात आणि कोणती ऊर्जा निर्माण करायची ते तुम्ही बदलू शकता. म्हणून ही आंतरिक शक्ती परत घ्या. तुमचा खरा स्वभाव असण्यासाठी स्वतःसाठी एक आंतरिक जागा राखणे आवश्यक आहे. दबाव आणि अपेक्षा ही या आंतरिक जागेपासून विचलित होण्याची उदाहरणे आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी अप्रिय घटना घडते तेव्हा खोल श्वास घ्या. लक्षात ठेवा की विश्रांती तुम्हाला तुमच्या प्रतिक्रियेला चालना देणारी गोष्ट कशी समजण्यास मदत करू शकते. तुम्ही हे व्यवस्थापित करत असताना तुम्ही अप्रिय भावना देखील सोडू शकता. लक्षात ठेवा की तुमची प्रतिकूल ऊर्जा बाहेर पडताना चांगली ऊर्जा तुमच्याद्वारे निर्माण केली जाऊ शकते. जर तुम्ही धार्मिक विधी साधने वापरत असाल, तर ती तुमची प्रतिकूल ऊर्जा कमी करण्यासाठी तात्पुरती असतात आणि तुम्ही निर्माण केलेली ऊर्जा थांबवू शकत नाहीत. कठीण परिस्थिती, अडचणी किंवा दुर्दैवी घटनेमुळे तुम्ही तुमच्या उद्याची अपेक्षा करण्याचा खूप प्रयत्न करत असता. प्रगतीमध्ये तुम्ही अलिप्त, कटू किंवा द्वेषपूर्ण बनता. या वातावरणामुळे तुमचे वातावरण तुमच्यासारखे बनते. अप्रियतेला वळवण्यासाठी चांगली ऊर्जा काय आहे हे तुम्ही समजून घेतलेले नाही. त्याबद्दल सक्रिय राहण्यासाठी तुम्हाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. जीवनातील काही घटनांबद्दल तुमची नकारात्मकता, उदा. निर्णय आणि संताप बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकता? सावधगिरी बाळगा की तुम्ही नकारात्मकता सोडल्याशिवाय केवळ सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. अन्यथा, नकारात्मकतेला दडपून टाकणे किंवा दुर्लक्ष करणे एके दिवशी स्फोट होईल, तुम्ही ते आधीच अनुभवले असेल. काळ्या ढगाला तुमच्यात रस नाही आणि तरीही तुमचे विचार त्यात व्यापलेले आहेत. तुमच्याकडे असलेल्या गोंधळामुळे तुम्ही वास्तवाला सर्वात प्रामाणिक खऱ्या स्वरूपात हाताळू शकत नाही. म्हणून तुम्ही अनेकदा हेतूचा चुकीचा अर्थ लावता. तुम्हाला वाटेल की तुम्ही विश्लेषणात्मक आहात. परंतु हे तुमच्या खंडित आत्म्याचा फक्त एक तुकडा आहे. जेव्हा तुम्ही स्वीकारता की तुमच्या प्रत्येक विचार प्रक्रियेत तुमची भावनिक बाजू समाविष्ट आहे, तेव्हा तुम्ही अधिक शक्यता उघडू शकता आणि वेगळी धारणा बाळगू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा वर्तमान स्वीकारता तेव्हा तुम्ही खरे तुम्ही नाही आहात, तुम्हाला स्वतःचा अधिक शोध घ्यायचा असतो. जरी तुम्ही स्वतःला सामान्यपणे व्यक्त करता, तरी तुम्ही एक खोल भावना लपवली आहे जी तुम्ही उघडपणे कबूल करणार नाही किंवा तुम्हाला त्याची जाणीव नाही. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, तुमची प्रतिक्रिया ही खोल भावना वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते. ही चांगली संवाद नाही किंवा निरोगी जीवन नाही. ही खोल भावना अन्याय, विश्वासघात आणि दुःख यासारख्या भावनिक जखमेतून येते. जर तुम्हाला बरे व्हायचे असेल, तर धैर्याने बरे होण्यासाठी तुमच्या भूतकाळाची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला बरे व्हायचे नसेल, तर तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला विचारले पाहिजे. हे ओझे आणि अगदी आघातही वाहून नेणे योग्य आहे का? मला खरा आनंद हवा आहे का?